श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती 2024ची तयारी आपण विद्यार्थी मित्रांनो तयार करत आहोत। दररोज आपल्या या चॅनलवरती टेस्ट घेतली जाते। टेलिग्राम चॅनलवरती संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला टेस्ट दिली जाते। 8 ते 9 या वेळामध्ये कधीही तुम्ही टेस्ट सॉल्व करायची। 9 वाजता तुम्ही टेस्ट त्या सोल्युशन पाहायचं आहे। सर्वांनी यूट्यूब चॅनलला सोल्युशन का पाहायचं, त्यात जरी तुम्हाला सॉल्व झालेले असले तरी सोल्युशन पहा। त्याचं कारण एवढंच आहे की काही कॅल्क्युलेशन पार्ट त्याच्यामध्ये सांगितला जातो किंवा जे काही तुम्हाला गोष्टी अवघड वाटत असेल तर त्या तुम्हाला कशा सोप्या होतील ते तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून वेळोवेळी समजून जाईल। ठीक आहे, आजच्या टेस्टचा हा पहिला प्रश्न पहा। 3 विषम संख्यांची बेरीज 99 आहे, तर पहिली संख्या कोणती? बघा या ठिकाणी 3 विषम संख्यांची बेरीज दिली किती? 99, बरोबर। त्यांची सरासरी जर काढली आपण तर काय येईल? या ठिकाणी पहा 99 भागिले 3 = 33 येईल। म्हणजे पहिली संख्या असेल, दुसरी संख्या असेल, तिसरी संख्या आहे 1 2 3। ज्यावेळी सरासरी काढतो ती संख्या कोणती असते? मधली संख्या असते, बरोबर। आता पहिली संख्या जर 33 पासून पहिली संख्या अगोदरची कधी असेल याच्यामध्ये -2 करा, बरोबर। याच्यामध्ये काय येईल? 31 येईल। पुढील विषम संख्या काढायची असेल तर काय करा तुम्ही? +2 करा। 33 आणि 2 किती असतील? 35 असेल। कोणती संख्या आहे? 31, ऑप्शन डी। लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया। मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, एका वर्गात 30 मुलं व 60 मुले आहेत। जर मुलांचे सरासरी वय 12 वर्ष व मुलींचे सरासरी वय 10 वर्ष आहे तर पूर्ण वर्गाचा सरासरी वय किती? बघा अशा गणितामध्ये आपण नेहमी एक प्रॉब्लेम सॉल्युशन कसं करतो, मुलांचं किती मुलं आहेत आणि सरासरी किती आहे त्यांचा गुणाकार करतो। आता 60 मुली आणि 10 सरासरी वय ह्यांचा गुणाकार करतो, त्यांची बेरीज काढत असतो आपण, बरोबर। तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत। डायरेक्टली कसं सॉल्व करायचं? बघा जी काही संख्या दिली ती संख्या अगोदर लिहा। या ठिकाणी मुलं बॉईज, या ठिकाणी गर्ल्स असतील। हे मुलांची संख्या किती? 30, मुलींची संख्या किती? 60, एकूण किती? 60 आणि 30 किती? 9। आता या ठिकाणी सरासरी दिली तुम्हाला, ही सरासरी या ठिकाणी मांडा। मुलांची सरासरी किती दिली? 12, मुलींची सरासरी किती दिली? 10, बरोबर। आणि एकूण वर्गाची म्हणजे मुलांची आणि मुलींची एकत्र केले तर सरासरी किती होईल माहित नाही आपल्याला, विचारलेलं ते आपण x मानलं। आता जो डाटा विचारलाय तो सोडायचा आणि राहिल्याचा तुम्ही रेशो घ्या। सरासरी विचारली म्हणजे संख्येचा रेशो घ्या। जर तुम्हाला संख्या विचारलेली असती तर तुम्ही काय करायचं? सरासरीचा रेशो घ्यायचा। या ठिकाणी पहा यांचा रेशो किती येईल? 30 × 30, 30 × 60, 30 × 90, बरोबर। आता म्हणजे काय? 30 च्या ऐवजी काय घेणार तुम्ही? 1 घेणार। 60 च्या ऐवजी तुम्ही काय घेणार? 2, आणि 90 च्या ऐवजी तुम्ही काय घेणार? 3। आता या ठिकाणी दोघांचा गुणाकार करा, 12 अधिक 10 या ठिकाणी 2 आहे, 10 दुने 20, या ठिकाणी 3x। 20 आणि 12 किती? 32 भागिले 3 = x। या ठिकाणी काय येईल? 3 × 3, 2 राहिले, बरोबर। 0 द्या। 20 3 × 18, 3 × 18 10.66, ऑप्शन ए असेल तुमचं उत्तर। बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया आपण। या ठिकाणी पहा 40 पुस्तकांची किंमत दिली 60 रुपये, तर 50 पुस्तकांची किंमत किती? या ठिकाणी पहा 40 पुस्तकांची किंमत किती दिली? 60 रुपये। तर विचारले काय? 50 पुस्तकांची किंमत किती? या ठिकाणी हा शून्य गेला, याची पट किती? 15 पट। याची पण घ्या, काय घेणार तुम्ही? 15 पट। 15 पाची किती? 75 रुपये, ऑप्शन बी। लगेच पुढील प्रश्न पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, 3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखी दिलेली, तर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रुपये आहे, तर एका म्हशीची किंमत किती विचारलेली? या ठिकाणी पहा 3x, म्हशीची किंमत x म्हणा, गायींची किंमत y म्हणा। 3x = काय येईल? 5y। इक्वेशन काय होईल तयार? 3x - 5y = 0, बरोबर। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? 4 म्हशी 4x आणि 6 गाई 6y = किती आहे? 1900 रुपये, बरोबर। या ठिकाणी पहा कोणती पण एक संख्या काय करा? समान करा तुम्ही। एक्सला जर आपण समान केलं तर काय होईल? या ठिकाणी तुम्ही काय करणार? 3 ने मल्टिप्लाय करा। या ठिकाणी काय करा तुम्ही? 4 ने मल्टिप्लाय करा। 4 ने आत मल्टिप्लाय केले तर काय होईल? 4 त्रिक 12x होईल,
4 पंचे 20y होईल, या ठिकाणी 0 असेल. 3 ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 चौक 12x होईल, 3 सक 18y होईल आणि या ठिकाणी 19 त्रिक 5700 होईल. बरोबर. या ठिकाणी पहा मायनस 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 साईन घेतलं, हे दोन्ही कट होतील. -20y इक्वल टू 5700. सॉरी या ठिकाणी एकच मिनटं, या ठिकाणी 8 असेल, 2 आणि 3 y असेल. या ठिकाणी y इक्वल टू काय येईल, 19 दुने 38, 19 त्रिक 57, 300 आणि y इक्वल टू काय येईल, 150 येईल. बरोबर. व्हॅल्यू किंमत कधीही मायनसमध्ये येत नाही. बरोबर, म्हणून मायनस साईन हटलेलं आहे. या ठिकाणी पहा x इक्वल टू काय येईल, x इक्वल टू काय सांगितलं आपल्याला, 3x इक्वल टू काय सांगितले, 5y. x इक्वल टू काय येईल, 5y भागिले 3. या ठिकाणी पहा x इक्वल टू 5 गुणिले 150 भागिले 3, 3 5 15, 0. x इक्वल टू किती येईल, 0 5 5 25, 250 रुपये. ऑप्शन ए असेल. ठीक आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. याच्यामध्ये शॉर्टकट पण आहे, आपण काय करूया, शॉर्टकटला पण आणखीन काय करूया, पुढील लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारच्या टाईपचे एक टाईप पूर्णपणे व्यवस्थितपणे कव्हर करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 15/28 या अपूर्णांकाचा 45/49 सोबत असलेलं गुणोत्तर किती. काय तुम्हाला दिले, 15/28. दुसरं काय दिलं तुम्हाला, 45/49. काय करा तुम्ही, या दोघांचा तिरकस गुणाकार करा, या दोघांचा तिरकस गुणाकार करा आणि डायरेक्टली काय करा तुम्ही, रेशो मांडा. म्हणजेच काय होईल, 15 गुणिले 49 चा रेशो कोणासोबत, 45 गुणिले 28 सोबत. या ठिकाणी पहा 7 7 49, 7 चौक 28, 15 1 15, 15 त्रिक 45. बरोबर. 7 ॲज या दोघांचा गुणाकार करा, 3 चौक किती 12, म्हणजेच काय झालं, 7/12. ऑप्शन कोणता, ऑप्शन बी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 वस्तूंची सरासरी किंमत 300 रुपये आहे, त्यांच्या किमतीचं गुणोत्तर 3:5:7 आहे, तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती. बघा ज्याचा रेशो मोठा असणार आहे त्याची काय असणार आहे, सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी किंमत असणार आहे. बरोबर. या ठिकाणी पहा आता या ठिकाणी 7 चौक 28. बरोबर. 7 चौक 28 राहतात किती, 2. 7 ने भाग जात नाही. 7 चौकून 42 याला भाग जातोय. 7 2 14, 14 4 18 याला भाग जात नाही. 7 5 35, 35 5 याला भाग जात नाही. म्हणजेच ऑप्शन सी तुमचं उत्तर असेल. आपण काय करूया, चेक करूया एकदा. 3 वस्तूंचे काही दिलेले तुम्हाला, म्हणजे 7 सर्वात मोठा रेशो आहे, म्हणजे 7च्या पटीतील ती संख्या असणार आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता या ठिकाणी पहा 3 वस्तूंची सरासरी किंमत 300 दिली, म्हणजे त्यांची बेरीज किती असेल, 300 गुणिले 3, 300 गुणिले 3 त्यांची बेरीज देईल, सरासरी असल्यामुळं 900 त्यांची बेरीज देईल. आता काय करायचं आहे तुम्हाला, वस्तूंची किमतीची बेरीज केली आपण 300 गुणिले 3 करून. रेशोची काय करणार आपण, बेरीज करणार. 5 आणि 3 8 आणि 7 किती 15. आपल्याला काय करायचं आहे, सर्वात मोठ्या वस्तूची किंमत काढायची आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी 15 भागांची किंमत किती दिली, 900. तर आपल्याला काय करायचं आहे, 7 भागाची किंमत काढायची आहे. 15 सक 90 60 पट आहे, याची पण काय घेणार तुम्ही, 60 पट घेणार. या ठिकाणी 0 6 7 42 420 किंमत असेल. ऑप्शन सी आहे तुमचं उत्तर. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 27 व 12चा मध्यम प्रमाणपद किती. आता 2 संख्या दिलेल्या आहेत आणि मधली संख्या विचारलेली आहे. मध्यम प्रमाणपद म्हणजे काय, ए ॲज बी ॲज सी. याला आपण कसं लिहितो, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. या ठिकाणी तिरकस गुणाकार करा, बीचा स्क्वेअर इक्वल टू काय येईल, ए सी. आणि हा जो काही बीचा स्क्वेअर आहे तो काय असतो, मध्यम प्रमाणपद असतो. म्हणजेच या ठिकाणी पहा बीचा स्क्वेअर आहे, ए आणि सी कोणता आहे, 27 आणि 12, म्हणजेच किती 27 गुणिले 12. या ठिकाणी बी काही घेऊ शकतो आपण. या ठिकाणी पहा 27 आणि 12, 12 7 84 4 4 8, 12 2 24, 24 4 28 4 किती 32, बीचा स्क्वेअर. आता बीचा स्क्वेअर 324 आहे. बरोबर. ऑप्शनमध्ये लगेच तुम्ही काय करा,
बीचा स्क्वेअर 324 जर उत्तर सांगितलं तुम्ही तर तुम्ही काय होईल, हे जर आन्सर टिक केलं तर तुमचं उत्तर चुकेल. कारण मध्यम प्रमाणपद काय आहे, बी आहे, परंतु बीचा स्क्वेअर नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग बी इक्वल टू काय येईल, हा कशाचा वर्ग आहे, 18चा वर्ग आहे, बरोबर. म्हणून ऑप्शन काय असेल तुमचं उत्तर ए असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, दोन संख्येचे गुणोत्तर 9/4 आहे. जर प्रत्येक संख्येतून 5 वजा केलं तर नवीन गुणोत्तर 7/3 येतं. तर लहान संख्या कोणती. बघा सुरुवातीला गुणोत्तर किती दिले, 9/4. प्रत्येकातून काय केलं, 5 वजा केलेले आहेत आणि नंतर काय केलेलं आहे, 7/3 काय झाले गुणोत्तर आलेले. या ठिकाणी पहा, तिरकस गुणाकार करा, 9 त्रिक 27 आणि 7 चौक 28. 28 आणि 27, 28 वजा 27 म्हणजे किती येतात, एका भागाची किंमत, बरोबर. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करा, 7 5 35 आणि 5 त्रिक 15, 35 वजा 15 किती येतात, 20 येतात. एका भागाची किंमत किती झाली, 20. सर्वात लहान संख्येचा रेशो कोणता आहे, 4. मग 4 भागाची किंमत किती येईल, या ठिकाणी पहा, याची 20 पट आहे, याची पण काय घ्या तुम्ही, 20 पट घ्या. 20 चौक किती येईल, 80 येईल. ऑप्शन कोणता, डी. बघा पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 25 मीटर दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी सॉल्व करायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन आहे 625 मीटर स्क्वेअर, 525 मीटर स्क्वेअर आणि 425 मीटर स्क्वेअर. बघा आता हा 10वा प्रश्न, एक घोडा 10 मीटर लांबीच्या दोरीने एका ठिकाणी बांधलेला आहे. तर जेवढ्या भागात तो चरू शकतो मग तर तेवढं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता सपोज या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, घोडा बांधलेला आहे या ठिकाणी, बरोबर. ही जी लांबी आहे, एकच मिनिट या ठिकाणी व्यवस्थित पहा. समजा या ठिकाणी काय केलंय, अशी एक मेक काय केली, ठोकलेली या ठिकाणी. इथून दोरी ही किती मीटरची आहे, 10 मीटर लांबीची आहे, बरोबर. आणि घोडा बांधलेला आहे. आता घोडा काय करेल, इथपर्यंत येईल, इथून खायला चालू करेल, बरोबर. इथपर्यंत जाऊ शकतो घोडा, इथं पण जाऊ शकतो घोडा, इथं पण जाऊ शकतो घोडा, इथं पण जाऊ शकतो, इथं पण जाऊ शकतो, इथं म्हणजे पूर्ण हे सर्कलमध्ये तो घोडा काय करू शकतो, अन्न खाऊ शकतो, चरू शकतो, बरोबर. म्हणजेच हे काय एक प्रकार सर्कल तयार होत आहे. मला सांगा, ज्याप्रमाणे मला सांगा 10 मीटर या ठिकाणी जाईल, 10 मीटर तो वळ या ठिकाणी पण येईल, 10 मीटर या ठिकाणी पण येईल, 10 मीटर या ठिकाणी पण येईल. ॲक्च्युली 10 मीटर काय सांगितलेलं आहे त्यांनी, एवढी लांबी 10 मीटर सांगितली, म्हणजे ही काय आहे, रेडियस इक्वल टू 10 मीटर झालेली, बरोबर. म्हणजेच हे एक सर्कल तयार होत आहे. आणि सर्कलचा क्षेत्रफळ किती आहे, पाय आरचा स्क्वेअर. पायची किंमत या ठिकाणी काय करा तुम्ही, 3.14 घ्या, 3.14 घ्यायची आहे पायची किंमत. पाय इक्वल टू 3.14 गुणिले आरचा स्क्वेअर म्हणजे 10 गुणिले 10, 3.14 गुणिले 100 किती होईल, 314. ऑप्शन ए असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, दररोज तुम्हाला 8 वाजता टेस्ट टेलिग्रामला दिली जाते. 8 ते 9 या वेळामध्ये तुम्ही टेस्ट सॉल्व करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 9 वाजता सोल्युशन पाहायचं आहे. सोल्युशन सर्व व्यवस्थितपणे शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट सांगितला जाईल दरवेळी. बरेच कॅल्क्युलेशन पाहिजे आहेत, विद्यार्थी अजून सुद्धा जोडले जात आहेत. आणि सर्वांनी व्हिडिओची लिंक शेअर करायची तुमच्या मित्रमैत्रिणींना, जेणेकरून या टेस्टचा सर्वांना फायदा होईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. त्याचप्रमाणे दररोज दुपारी 2 वाजता आपल्या याच चॅनलवरती प्रिव्हियस इयरला झालेले जिल्ह्यावाईज जे काही क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयरचे जिल्ह्यावाईज पेपर आहेत, ते तुम्हाला दिले जात आहेत, तर ते सुद्धा पाहायचं आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूया.